नमस्कार, स्वागत. ह्या आठवड्यात आपल्या सोर्सेसमध्ये खूप काही घडलंय. सिरियातली एक लष्करी कारवाई आहे, जिने मध्य पूर्वेतील समीकरणं बदलण्याचे संकेत दिले आहेत. तर दुसरीकडे भारताच्या आत भव्य विकास प्रकल्प सुरू आहेत. आणि हो, काही लोकांनी तर अशक्य वाटणाऱ्या सीमा ओलांडून इतिहास घडवला आहे. चला, या सगळ्या घटनांच्या खोलात जाऊन बघूया. सुरुवात करूया सिरियातून आलेल्या एका मोठ्या बातमीने. अमेरिकेने आयसिस विरोधात ऑपरेशन हॉकाय नावाची एक मोठी कारवाई केली आहे. वरवर पाहताही आयसिसच्या हल्ल्याला दिलेले एक प्रत्युत्तर वाटतं. पण या कारवाईचं नाव आणि स्वरूप बघता यात काहीतरी जास्त आहे असं वाटतंय. या नावात काय दडलंय? नक्कीच. या नावामागे एक भावनिक आणि तितकाच कठोर संदेश आहे. झालं असं की 13 डिसेंबरला आयसिसच्या हल्ल्यात जे 2 अमेरिकन सैनिक मारले गेले ते दोघंही अमेरिकेच्या आयोवा राज्याचे होते. आणि आयोवा राज्याला हॉकाय स्टेट याच नावाने ओळखलं जातं. ओ अच्छा, म्हणजे त्यांच्या सन्मानार्थ हे नाव दिलं गेलंय. हो, पण यामागचा खरा अर्थ अमेरिकेचे संरक्षण सचिव पीट हेग्सेथ यांच्या शब्दांतून स्पष्ट होतो. ते म्हणाले, ही युद्धाची सुरुवात नाही तर सूडाची घोषणा आहे. म्हणजे अमेरिका हेच दाखवून देत आहे की आम्ही सैन्यबळ कमी करत असलो तरी आमच्या सैनिकांवरचा हल्ला खपवून घेणार नाही. म्हणजे हे एक प्रकारे शक्ती प्रदर्शनच आहे. पण या कारवाईत वापरलेल्या शस्त्रास्त्रांबद्दलही बरीच चर्चा आहे. F-15E जेट्स, A-10 वॉरहॉग विमानं आणि हिमार्स रॉकेट सिस्टम या शस्त्रांच्या निवडीतून अमेरिकेचा नेमका हेतू काय दिसतो? हा फक्त एक बदला होता की आयसिसच्या भविष्यातील क्षमतेवर केलेला मोठा प्रहार? खूप छान मुद्दा आहे. ही शस्त्र निवडच या कारवाईची रणनीती स्पष्ट करते. F-15E जे अत्यंत अचूक बॉम्बफेकीसाठी ओळखले जातात, त्यांनी आयसिसचे कमांड सेंटर्स आणि शस्त्रसाठे नष्ट केले. A-10 वॉरहॉग विमानं, ज्यांना टँक किलर म्हणतात, त्यांनी जमिनीवरच्या दहशतवाद्यांना लक्ष्य केलं. आणि हिमार्स रॉकेट्सने दूरवरची प्रशिक्षण शिबिरं आणि ड्रोन बनवण्याची केंद्र उद्ध्वस्त केली. म्हणजे हा हल्ला फक्त भावनिक प्रत्युत्तर नव्हता. अजिबात नाही. हा आयसिसची पुन्हा उभं राहण्याची क्षमता संपवण्याचा एक नियोजनबद्ध प्रयत्न होता. पण या सगळ्यातली सगळ्यात आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे या कारवाईला मिळालेला पाठिंबा, विशेषतः सिरियाकडून. एकेकाळी अमेरिकेला कट्टर विरोध करणारा देश आता त्यांच्याच कारवाईला पाठिंबा देतोय, हे कसं शक्य झालं? आणि हाच या घटनेतला सगळ्यात मोठा भूराजकीय बदल आहे. बशर अल असाद यांच्या राजवटीनंतर सत्तेवर आलेले अहमद अल-शरा यांचं नवीन सरकार दहशतवादाबाबत खूप कठोर भूमिका घेत आहे. त्यांनी स्पष्ट केलंय की सिरियन भूमीचा वापर दहशतवादी कारवायांसाठी होऊ देणार नाही. आणि जॉर्डनने तर सक्रिय सहभाग घेतला नाही का? हो, जॉर्डनने तर हवाई हल्ल्यात भाग घेतला, कारण सीमेपलीकडचा दहशतवाद त्यांच्यासाठीही डोकेदुखी आहे. पण सिरियाचा पाठिंबा मिळणं म्हणजे मध्यपूर्वीतील जुनी शत्रुत्वाची समीकरणं बदलत असल्याचं हे एक मोठं चिन्ह आहे. खरंय, एकेकाळचा शत्रू आता दहशतवादाविरुद्धच्या लढाईत भागीदार बनतोय. अगदी. हे भविष्यातील राजकारणाची दिशा ठरवू शकतं. कडून आता भारताच्या विकासाच्या 2 मोठ्या पावलांकडे वळूया. एकीकडे औद्योगिक प्रगती तर दुसरीकडे पर्यावरण संरक्षण. आसाममध्ये 10,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त गुंतवणुकीचा एक खत प्रकल्प सुरू होतोय. हो, आसामच्या नामरूपमधला हा अमोनिया युरिया प्रकल्प खूप महत्वाचा आहे. आणि हा एक ब्राउनफील्ड प्रकल्प आहे. ब्राउनफील्ड म्हणजे नक्की काय? म्हणजे याला ब्राउनफील्ड म्हणण्याचं कारण असं की इथे नवीन जमीन घेण्याची गरज नाही. जुन्या ब्रह्मपुत्रा व्हॅली फर्टिलायझर कॉर्पोरेशनच्या जागेवरच हा नवीन आणि आधुनिक प्रकल्प उभा राहील. अच्छा, म्हणजे तिथल्याच पायाभूत सुविधा वापरून? बरोबर. यामुळे प्रकल्पाचा खर्च आणि वेळ दोन्ही वाचतो आणि पर्यावरणाची हानीही कमी होते. पण या प्रकल्पाची गरज काय आहे? म्हणजे फक्त ईशान्य भारताचा विकास एवढाच उद्देश आहे की यामागे आणखी काही मोठी गणित आहेत? यामागे भारताच्या अन्न सुरक्षेचं आणि परराष्ट्र धोरणाचं गणित आहे. आज बघा, भारताला वर्षाला 380 लाख मेट्रिक टन युरिया लागतो, पण आपलं उत्पादन आहे फक्त 306 लाख मेट्रिक टन. म्हणजे जवळपास 80 लाख मेट्रिक टन आपण आयात करतो. अगदी. हा प्रकल्प पूर्ण झाल्यावर वर्षाला जवळपास 13 लाख मेट्रिक टन युरिया देशातच तयार होईल. म्हणजे आयातीवरील अवलंबित्व कमी होईल आणि आपलं परकीय चलन वाचेल. आणि महत्त्वाचं म्हणजे खतांसाठी आपण दुसऱ्या देशांवर अवलंबून राहणार नाही. आणि ॲक्ट ईस्ट पॉलिसीनुसार चीनच्या सीमेजवळच्या या प्रदेशात असा मोठा प्रकल्प उभा राहणं हे एक सामरिक पाऊल आहे.
म्हणजे एकाच वेळी शेतकरी, अर्थव्यवस्था आणि देशाची सुरक्षा या तिन्ही गोष्टींचा विचार यात आहे. पण विकासाच्या या मॉडेलमध्ये पर्यावरणाचं काय? अनेकदा विकास आणि पर्यावरण हे एकमेकांचे शत्रू मानले जातात. बरोबर. आणि याच प्रश्नाचं उत्तर मध्य प्रदेश सरकारने एका क्रांतिकारी योजनेतून दिलंय. त्यांनी भारतातला पहिला राज्यस्तरीय बहुराष्ट्रीय उद्यान व्याघ्र कॉरिडॉर जाहीर केला आहे. बहुराष्ट्रीय उद्यान याचा अर्थ काय? इथे मल्टीनॅशनल म्हणजे बहुराष्ट्रीय कंपन्या नाही, तर त्याचा साधा अर्थ आहे अनेक राष्ट्रीय उद्याने. हा 5.5 कोटींचा प्रकल्प कान्हा, बांधवगड, पन्ना आणि पेंच या 4 मोठ्या व्याघ्र प्रकल्पांना जोडणारा आहे. म्हणजे वाघांसाठी एक प्रकारे नॅशनल हायवे तयार केला जातोय. अगदी तसंच. हा वाघांसाठीचा एक सुरक्षित नॅशनल हायवे आहे असं म्हणायला हरकत नाही. यामुळे वाघ एका जंगलातून दुसऱ्या जंगलात सहज स्थलांतर करू शकतील. आणि याचा फायदा काय? तर यामुळे वेगवेगळ्या भागांतील वाघांमध्ये प्रजनन होऊन त्यांची जनुकीय विविधता म्हणजे जेनेटिक डायव्हर्सिटी टिकून राहते. ज्यामुळे त्यांची पिढी अधिक निरोगी आणि सक्षम बनते. आणि हो, मानव वन्यजीव संघर्षही कमी होईल. या प्रकल्पाचं वैशिष्ट्य म्हणजे यात रस्त्यांच्या खालून अंडरपास आणि जंगलातून खांबांवरून जाणारे एलिव्हेटेड रस्ते असतील. वा, म्हणजे विकासही होईल आणि वाघांचा मार्गही अडणार नाही. विकास आणि पर्यावरण एकत्र नांदू शकतात याचं हे एक उत्तम उदाहरण आहे. एकीकडे आपण वाघांसाठी सुरक्षित मार्ग तयार करतोय, तर दुसरीकडे मानवाने स्वतःसाठी अशक्य वाटणारे मार्ग खुले केले आहेत, अगदी अवकाशापर्यंत. अशाच एका अविश्वसनीय जिद्दीची ही कहाणी आहे. हो, 20 डिसेंबरला जेफ बेझॉस यांच्या ब्लू ओरिजिन कंपनीच्या न्यू शेपर्ड रॉकेटने 6 प्रवाशांना अंतराळात नेलं. पण त्यातल्या एक प्रवासी मिखायला बेंथोस यांची गोष्ट खास आहे. मिखायला जर्मनीच्या एरोस्पेस इंजिनियर आहेत. काही वर्षांपूर्वी एका अपघातात त्यांना पक्षाघात झाला आणि त्या व्हीलचेअर वापरतात. पण त्यांची अंतराळात जाण्याची इच्छा इतकी प्रबळ होती की ब्लू ओरिजिनने त्यांच्यासाठी विशेष बदल केले. अगदी काय बदल केले होते नेमके? कारण शून्य गुरुत्वाकर्षणात व्हीलचेअरवर असलेल्या व्यक्तीसाठी प्रवास करणं हे एक मोठं आव्हान असणार. नक्कीच. त्यांच्यासाठी लॉन्च टॉवरवर विशेष लिफ्ट होती, रॉकेटच्या कॅप्सूलमध्ये चढायला खास रॅम्प होता आणि शून्य गुरुत्वाकर्षणाचा अनुभव घेण्यासाठी पेशंट ट्रान्सफर बोर्डसारखी वैद्यकीय उपकरणं वापरण्यात आली. कमाल आहे. या उड्डाणामुळे मिखायला बेंथोस अंतराळात जाणाऱ्या पहिल्या पक्षाघातग्रस्त महिला ठरल्या आहेत. हे उड्डाण म्हणजे स्पेस फॉर ऑल किंवा सर्वांसाठी अंतराळ या संकल्पनेचं मूर्तिमंत उदाहरण आहे की नाही? बरोबर. आत्तापर्यंत अंतराळवीर म्हणजे शारीरिकदृष्ट्या 100% फिट व्यक्ती. ही व्याख्याच खाजगी कंपन्यांमुळे बदलत आहे. भविष्यात पॅरास्ट्रॉनॉट्स म्हणजेच दिव्यांग अंतराळवीरांसाठी हे एक प्रेरणादायी पाऊल आहे. शारीरिक मर्यादांवर मात करून अवकाशाला गवसणी घालणं खरंच अद्भुत आहे. असाच एक अडथळा कलेच्या दुनियेतही पार केला गेलाय. ब्रिटनचा प्रतिष्ठित टर्नर पुरस्कार यावर्षी नेन्ना कालू यांना मिळालाय. हो, आणि ही एक ऐतिहासिक घटना आहे. निन्ना कालू या पुरस्कार जिंकणाऱ्या पहिल्या अध्ययन अक्षम म्हणजे लर्निंग डिसेबल्ड कलाकार आहेत. त्यांची कला खूप वेगळी आहे. त्या शब्दांतून संवाद साधत नाहीत. मग त्या व्यक्त कशा होतात? त्या जुन्या VHS टेप, कागद, प्लॅस्टिक अशा वस्तू एकत्र गुंडाळून आणि घट्ट बांधून घरट्यासारखी किंवा कोकूनसारखी मोठी शिल्प तयार करतात. ही पुनरावृत्तीची क्रियाच त्यांच्या भावना व्यक्त करण्याचा मार्ग आहे. म्हणजे शब्द नसताना कलेच्या माध्यमातून संवाद साधणं ही कल्पनाच खूप प्रभावी आहे. पण या पुरस्कारामुळे कलेच्या जगाकडे बघण्याच्या दृष्टिकोनात काय बदल होऊ शकतो? म्हणजे या निवडीवर टीकाही झाली असं दिसतंय. टीका झाली कारण काही लोकांना वाटलं की ही निवड कलेच्या गुणवत्तेपेक्षा सहानुभूतीवर आधारित आहे. पण या पुरस्काराने एक मोठी गोष्ट सिद्ध केली आहे. ती म्हणजे निन्ना कालू यांची कला ही केवळ थेरपी किंवा उपचाराचा भाग नाहीये. तर ती एक उच्च कला आहे, हाय आर्ट. अगदी बरोबर. या पुरस्काराने न्यूरोडायव्हर्सिटीला मुख्य प्रवाहात आणलं आहे. कलेचं मोजमाप तिच्या निर्मात्याच्या क्षमतेवरून नाही, तर तिच्या अभिव्यक्तीच्या सामर्थ्यावरून व्हायला हवं, हा संदेशातून जातो. कलेची पारंपरिक व्याख्याच विस्तारली आहे. आता थोडं क्रीडा आणि संस्कृतीच्या जगाकडे येऊया. भारतीय फुटबॉलसाठी एक मोठा आनंदाचा क्षण आला. हो, आणि तो क्षण महिला फुटबॉलने दिलाय. कोलकाताच्या ईस्ट बेंगॉल FC या महिला संघाने नेपाळमध्ये झालेली पहिली साफ आंतरराष्ट्रीय क्लब स्पर्धा जिंकली. साफ म्हणजे साऊथ एशियन फुटबॉल फेडरेशनची स्पर्धा, बरोबर? हो,
ही कामगिरी यासाठी विशेष आहे कारण त्यांनी अंतिम सामन्यात नेपाळला 3-0ने हरवलं आणि संपूर्ण स्पर्धेत एकही सामना गमावला नाही. एकही नाही. एकही नाही. त्यांनी 16 गोल केले आणि त्यांच्याविरुद्ध एकही गोल झाला नाही. आंतरराष्ट्रीय स्तरावर अधिकृत ट्रॉफी जिंकणारा ईस्ट बेंगॉल हा पहिला भारतीय महिला क्लब ठरला आहे. ही खरंच खूप मोठी गोष्ट आहे. भारतात महिला फुटबॉलची ताकद वाढतीये. नक्कीच. खेळासोबतच या आठवड्यात परंपरा आणि आरोग्याचाही संगम दिसला. जागतिक ध्यान दिन आणि पारंपरिक औषधांवर बरीच चर्चा झाली. बरोबर. 21 डिसेंबरला भारताच्याच पुढाकाराने सुरू झालेला विश्व ध्यान दिन साजरा झाला. पण त्याला जोडून एक महत्त्वाची घटना घडली. नवी दिल्लीत जागतिक आरोग्य संघटनेची म्हणजे WHOची पारंपरिक औषधांवर एक परिषद झाली. अच्छा. आणि या परिषदेच्या समारोपात पंतप्रधान मोदींनी अश्वगंधा या वनस्पतीवर एक विशेष टपाल तिकीट जारी केलं. अश्वगंधा, जिला इंडियन जिनसेंग असेही म्हणतात. हो, ती भारताच्या हजारो वर्षांच्या ज्ञानाचं प्रतीक आहे. या टपाल तिकिटामुळे आपल्या या पारंपरिक ज्ञानाला एक जागतिक मान्यतेची मोहर लागली आहे. आणि परंपरा जपण्याचा असाच एक सुंदर सोहळा लडाखमध्येही सुरू आहे. लोसर उत्सव. हो, लोसर म्हणजे तिबेटी नववर्ष. हा 15 दिवसांचा उत्सव लडाखची ओळख आहे. यातला मेथो समारंभ खूप खास असतो, ज्यात गावकरी मशाली पेटवून वाईट शक्तींना पळवून लावतात. आणि मग मठांमध्ये बौद्ध भिक्षू छम नावाचं मुखवटा नृत्य सादर करतात, जे धर्माचा अधर्मावरील विजय दर्शवतं. आधुनिक जगात आपल्या मुळांशी आणि परंपरांशी जोडून राहण्याचा हा एक उत्तम प्रयत्न आहे, नाही का? अगदी. आणि या आठवड्यात काही गोष्टी कायमच्या इतिहासात नोंदवल्या गेल्या. काही चांगल्या तर काही दुःखद. हो, दिल्ली मेट्रोने आपल्या 25 वर्षांच्या प्रवासाचं साक्षीदार असलेलं एक भव्य संग्रहालय सुप्रीम कोर्ट मेट्रो स्टेशनवर सुरू केलं. एका शहराची जीवनवाहिनी कशी घडली हे पाहणं नक्कीच रंजक असेल. तर दुसरीकडे त्याच दिवशी भारतीय फॅशन जगताने आपली ग्रँड डॅम गमावली. भारताच्या पहिल्या फेमिना मिस इंडिया म्हणजे 1964 सालच्या विजेत्या मेहर कॅस्टेलिनो यांचं निधन झालं. त्या केवळ एक मॉडेल नव्हत्या, नाही का? अजिबात नाही. त्यांनीच भारतात फॅशन पत्रकारितेचा पाया रचला. अनेक पिढ्यांसाठी त्या एक मार्गदर्शक होत्या, ज्यांनी सौंदर्य आणि फॅशनला भारतात एक नवी ओळख आणि प्रतिष्ठा मिळवून दिली. तर या सगळ्या घटनांमधून आपण आज काय घेऊन जाऊ शकतो? एका बाजूला अमेरिकेचं बदलतं लष्करी धोरण आहे, तर दुसरीकडे वाघांसाठी तयार होणारे कॉरिडॉर आहेत. एका बाजूला अंतराळात जाणारी दिव्यांग महिला आहे, तर दुसरीकडे कलेची व्याख्या बदलणारी कलाकार आहे. या सगळ्या स्रोतांमध्ये एक समान धागा दिसतोय. तो म्हणजे जुन्या चौकटी आणि व्याख्या बदलत आहेत. म्हणजे कसं? 2 देशांमधील शत्रुत्व मैत्रीत बदलू शकतं. अंतराळवीर किंवा कलाकार कोण असू शकतं याची कल्पना विस्तारत आहे. विकास आणि पर्यावरण हे शत्रू नाहीत तर भागीदार असू शकतात हे सिद्ध होतंय. सगळीकडे एक प्रकारचा सकारात्मक बदल दिसतोय. या आठवड्यातील या सगळ्या घटना पाहिल्यावर एक विचार मनात येतो. आपण अशा काळात जगत आहोत जिथे बदल खूप वेगाने होतोय, तंत्रज्ञानात, राजकारणात, समाजात. मग विचार करण्यासारखी गोष्ट ही आहे की या वेगाने बदलणाऱ्या जगात कोणत्या जुन्या परंपरा आणि मूल्य टिकवून ठेवणं सर्वात महत्त्वाचं आहे आणि कोणत्या नवीन कल्पनांना आपण मोकळेपणाने स्वीकारलं पाहिजे याचा विचार नक्की करा.